नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभागाप्रमाणे गट ड ची चतुर्थ श्रेणी वर्गांची 2 ठिकाणची जाहिरात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो पहिली जाहिरात जी आलेली होती नागपूरची मित्रांनो, त्याच्यावरती फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. परंतु आज मित्रांनो या ठिकाणी 3 तारीख आहे. आजपासून धुळे जिल्ह्यासाठीचे फॉर्म सुरू होत आहेत. तर मित्रांनो तुमचा जिल्हाही कमेंटमध्ये सांगा. त्या जिल्ह्यांची अशी जाहिरात आली असल्यास गट ड ची तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर पहा मित्रांनो, आपल्याला माहिती असेल वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग म्हणजेच मित्रांनो आपण त्याला DMER असं म्हणतो, जे की मित्रांनो आरोग्य विभागाप्रमाणे सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय तिथं असतात. तर आरोग्य विभागात जी गट ड ची पदं असतात मित्रांनो, सर्व पदं इथंही तीच सेम पदभरती या ठिकाणी केली जाते. तुम्ही म्हणाल की मग आरोग्य विभागामध्ये ही पदं का नाहीत घेतली, तर मित्रांनो हे डिपार्टमेंट वेगळं आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग, औषध द्रव्य आणि सार्वजनिक आरोग्य विभाग हे दोन्ही डिपार्टमेंट वेगळे आहेत. दोन्ही ह्यांचे हॉस्पिटल्स असतात ती वेगवेगळी असतात. तर ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये गट ड ची पदं भरली जात आहेत. पहिली जाहिरात नागपूरची आहे पहा, 680 पदांची. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्हाला सांगितलं. तर याच्यासाठी देखील अर्ज ऑनलाईन सुरू आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. इथंही तुम्ही सर्व पदांसाठी 10वी पासवरती फक्त अप्लाय करू शकता. मग याच्यामध्ये एक्झाम सेंटर कुठं असणार आहे, नागपूरमध्येच असाल तर फॉर्म भरता येईल का, तर नाही, महाराष्ट्रामधून कुठूनही फॉर्म भरू शकता. गट ड ची पद आहेत मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामधून फॉर्म भरू शकता कुठूनही, परंतु एक 4 ते 5 सेंटर्स आहेत. मग ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्या व्हिडिओमध्ये याची नागपूरबद्दलची सर्व माहिती दिलेली, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आज फक्त आपण मित्रांनो धुळे जिल्ह्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धुळे जिल्ह्याची ही जी रिक्रुटमेंट होते मित्रांनो, याच्यासाठी आजपासून 3 तारखेपासून या ठिकाणी पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. त्याची वेबसाईट देखील या ठिकाणी पाहू शकता ओपन झालेली. तर ऑनलाईन अर्ज A to Z कसा भरायचा ती माहिती तुम्हाला सांगणार आहे. मग याच्यामध्ये मित्रांनो एक्झाम सेंटर कुठं कुठं असणार आहेत ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पद कसं सिलेक्ट करायचं तेही ऑनलाईन अर्जमध्ये पाहायला भेटणार आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल किंवा मित्रांनो या ठिकाणी हँड रायटिंग डिक्लेरेशन असेल ते कसं अपलोड करायचं तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, आता ही धुळे जिल्ह्याची जाहिरात जी आहे आजपासून अर्ज सुरू आहेत. 24 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जी पदं भरली जात आहेत पहा, जसं की श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे. आता वैद्यकीय महाविद्यालय धुळे जे आहे तिथं 29 जागा आहेत धुळ्यासाठी, ज्याच्यामध्ये पहा प्रयोगशाळा परिचर, सिपाई पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणीग्रह परिचर, दप्तरी परिचर आणि सफाईगार. तर ही बाकीची वरची जी सर्व पद आहेत मित्रांनो, एक 10वी पासवरती पद आहेत सर्व, आणि सफाईगार हे पद जे आहे फक्त 7वी पासवरती. परंतु याच्यामध्ये डिटेलमध्ये मित्रांनो अजून पहा, दुसरं एक आहे सर्वोपचार रुग्णालय धुळे. तिथं मित्रांनो किती 108 जागा आहेत. तर टोटल 137 जागांसाठी धुळेची जाहिरात आहे. नागपूरची 680 जागांसाठी आहे. तर प्रत्येक पदासाठी मित्रांनो तुमच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार वेगवेगळ्या जागा आहेत, हेही लक्षात राहू द्या. आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला जर सेपरेट अर्ज भरायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता, परंतु सेपरेट तुम्हाला फीस भरावी लागेल. तसं त्यांनी माहिती पुस्तिकेमध्ये ह्या माहिती देखील दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी खाली जर आपण पाहिलं तर सर्व पदं जवळपास मित्रांनो या ठिकाणी काय आहेत, 10वी पास आणि 7वी पासवरती. सफाईगार पद फक्त पद 7वी पासवरती, बाकी सर्व पदं 10वी पासवरती आहेत. ज्यामध्ये प्रयोगशाळा परिचर जे आहे त्यामध्ये फक्त 10वी मध्ये विज्ञान विषय तुमचा पाहिजे. आणि काही अशी पदं आहेत जसं की मित्रांनो जी ITI वरती देखील आहेत पहा, सिम्पी असेल. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून पाहिलं आपण तर नावी असेल, ही ITI वरती आहे. त्याच्यानंतर पहा प्रयोगशाळा परिचर हे विज्ञान विषय घेऊन पाहिजे. माळे असेल, याच्यामध्ये बागकाम प्रमाणपत्र मागितलेलं आहे. त्याच्यानंतर पहा अजून प्रमुख स्वयंपाकी आणि सहाय्यक स्वयंपाकी यांना स्वयंपाक करण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी येत असल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तर अशी काही पदं जी आहेत की 10वी पास प्लस ITI वगैरे किंवा प्रमाणपत्र मागितलेले आहेत. बाकी सर्व जर पदं पाहिली 7वी पास आणि 10वी पासवरती या ठिकाणी भरली जात आहेत. तर गट ड ची पद आहेत मित्रांनो, परमनंट जॉब असणार आहे. सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. पेमेंट तुम्हाला खूप चांगला आहे. आरोग्य विभाग गट ड ची तुम्ही जी परीक्षा दिलेली मित्रांनो त्याच पद्धतीने सर्व पद आहेत. ठीक आहे, तर आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. अजून एक एक्स्ट्रा माहिती सांगतो. याच्यामध्ये वयोमर्यादा तुम्हाला मित्रांनो 2 वर्षे वाढवून दिलेली आहे, हे लक्षात राहू द्या. धुळे जिल्ह्याची जी जाहिरात ही आलेली आहे मित्रांनो माहिती पुस्तिका, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे पहा. खाली जर आपण स्क्रोल केलं ह्या तर या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तिथून तुम्हाला माहिती भेटणार आहे सर्व. या ठिकाणी पहा 38 वर्षे जे आहे खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 आणि राखीव प्रयोगासाठी 18 ते 43. परंतु या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की उच्चतम वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत 2 वर्षांनी सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये अजून 2 वर्षे सूट आहे. ठीक आहे, आता परीक्षा वगैरे कशी होणार आहे सर्व डिटेल माहिती ऑलरेडी मी याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला जर सिलेबसवरती स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर तोही बनवला जाईल. काम काय असतं, या पदांचं सिलेबस काय असतो, त्याच्यावरती ही व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता आपण बघूयात की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा नेमका या पदांसाठी त्याची माहिती. तर बघा, ही IBPS तुमची एक्झाम घेत आहे मित्रांनो.
मित्रांनो IBPSमध्ये आपल्याला माहीत असेल 5 ऑप्शन असतात IBPS. आणि म्हणाल की तुम्ही IBPS घेते तर अवघड असेल का, तर नाही मित्रांनो. एक 10वी पास 7वी पासच्या बेसवरती तुम्हाला सिलेबस असणार आहे. खूप सोपा सिलेबस आहे. सिलेबसवरती डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. आता पहा, याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायसाठी क्लिक हेअर टू न्यू रजिस्ट्रेशनवरती सर्वात अगोदर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे धुळेसाठी मी सांगतोय. ऑलरेडी तुम्हाला नागपूरसाठी मित्रांनो फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. नागपूरसाठी खूप वेगळी प्रोसेस आहे, धुळेची वेगळी प्रोसेस असणार आहे. तर दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे आहेत. तर नागपूरच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा, सर्वात अगोदर तुमचं पहिलं नाव मित्रांनो या ठिकाणी स्वतःचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव आणि इथं खाली तुमचं आडनाव टाकायचं आहे. फक्त मित्रांनो स्पेलिंग चुकवायची नाही. तुमच्या मार्कशीटवरती जसे स्पेलिंग आहेत, ID कार्डवरती जसे स्पेलिंग आहेत तशी स्पेलिंग टाकायची आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं ईमेल ID टाकताना मित्रांनो समजा तुमचा ईमेल ID असा आहे xyz@gmail.com. तर XYZ फक्त इथं टाकायचं आहे. इथं मित्रांनो टाकायचं नाही, पूर्ण ईमेल नाही टाकायचं इथं. समजा xyz@gmail.com आहे, तर XYZ इथं ऑलरेडी त्यांनी दिलेले डोमेनमधून या ठिकाणी gmail.com सिलेक्ट करायचं फक्त. आणि खाली कन्फर्म ईमेल ID मध्ये पूर्ण ईमेल मात्र इथं टाकायचं आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्याबरोबर पहा, तुमच्यासमोर तुमचा युअर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर येईल इथं आणि तुमचा पासवर्ड देखील येईल. तर या ठिकाणी म्हटलंय तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे याच्यासाठी, जी की गट क ड चं पद भरलं जाते त्यासाठी. खाली आता पहा मित्रांनो, तुम्हाला इथं स्कॅन केलेला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि इथं स्कॅन केलेली तुमची सिग्नेचर अपलोड करायची. कलर फोटोग्राफ अपलोड करा सध्याचा. आणि त्यानंतर इथं आय कन्फर्मवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे. नागपूरमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं वैद्यकीय महाविद्यालय किंवा सर्वोपचार रुग्णालय धुळे असं सिलेक्ट करायचं ऑप्शन नव्हतं, परंतु त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत पहा. जसं की मित्रांनो श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 29च जागा आहेत आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे या ठिकाणी जास्त जागा आहेत. तर मग तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पोस्ट सिलेक्ट करायचं देखील ऑप्शन आहे पहा. तुम्ही सर्वोपचार रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल सिलेक्ट केलं तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, तुमच्या कॅटेगरीला कुठं कुठं जागा आहेत ते तुम्हाला पाहिजे आणि पोस्ट सिलेक्ट करायचे. नागपूरमध्ये तसं ऑप्शन नव्हतं, इथं तसं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी ज्या पदासाठी अप्लाय तुम्हाला आवडतं जे पद त्या पदासाठी अप्लाय करू शकता. याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की कुठल्या पदासाठी काय कामं असतात वगैरे, किती पगार असतो, काय सिलेबस असणार आहे त्याबद्दलची माहिती. तर इथून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पहा, रुग्णालयामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊ शकता. महाविद्यालयामध्ये पाहिजे तुम्हाला, रुग्णालयात समजा जायचं नाही बाबा तुम्हाला, महाविद्यालयात जायचं आहे तर तुम्ही इथून महाविद्यालयामध्ये समजा तुम्हाला शिपाईसाठी अप्लाय करायचं, शिपाईचं पद निवडा. त्याच्यानंतर खाली पहा तर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहात ते सिलेक्ट करायचे. समजा ओपनमधून अप्लाय करताय तर ओपन सिलेक्ट करा आणि कोणत्या जात प्रयोगातून तुम्ही अर्ज करीत आहात तर सेम त्याच्यामधून करताय तर खाली देखील सेम निवडायचे. त्यानंतर खाली घ्यायचे, तुम्हाला विचारलं की तुम्ही PWD मधून आहात का, तर येस नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्यावर कुठली कार्यवाही झालेली आहे का वगैरे सर्व विचारलेलं आहे. त्याच्यानंतर खाली पहा तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे का. मग तुम्ही जर कॅटेगरीमधून अप्लाय करताय तर येस करायचं आहे आणि तो नंबर वगैरे त्याचा टाकायचा आहे. तुम्ही दिव्यांग वगैरे आहात का, माजी सैनिक वगैरे आहात का, प्राप्त खेळाडू आहात का, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याचा लाभ घेऊ इच्छिता का. आणि इथं खाली विचारलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे काय, तर इथं मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, येस करायचं आहे. आणि या ठिकाणी पहा तुम्ही 856 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का, तर हे मित्रांनो कर्नाटक सीमा भागातील आहे, तर इथं तुम्ही नो करू शकता जर नसाल तर. स्वातंत्र्य सेनानी पाल्य वगैरे आहात का, त्यांचे मुलगा वगैरे आहात का, तर येस नो हे तुम्हाला जे पण मित्रांनो ॲप्लिकेबल आहे ते तुम्हाला येस नो सर्व करायचं आहे. त्यानंतर खाली इथं पहा तुमची रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटी ऑलरेडी आलेली आहे. खाली पाहता तुमच्याकडं आधार कार्ड आहे का, तर तुम्हाला इथं येस करायचं आहे आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि सेंटर ऑफ एक्झामिनेशन आता महत्त्वाचं आहे, एक्झाम सेंटर पहा कुठं कुठं आहेत. तर धुळेसाठी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहेत. नागपूरसाठी फक्त 3 ते 4च ठिकाणी एक्झाम सेंटर होते, परंतु धुळेसाठी पहा अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पुणे, सर्व ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर धुळेसाठी पाहायला भेटतील मित्रांनो. ठीक आहे, धुळेच्या जागा कमी आहेत परंतु सर्व ठिकाणी एक्झाम सेंटर आहेत. नागपूरसाठी खूप कमी एक्झाम सेंटर होते, 4 ते 5च एक्झाम सेंटर आहेत तिथं. त्याच्यानंतर खाली पहा तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे तुमची, ज्याच्यामधून मित्रांनो तुमची जी पण डॉक्युमेंटवरती जी आहे, मार्कशीटवरती जी डेट ऑफ बर्थ आहे सेम तशी सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ बरोबर सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केली की खाली तुमचं वय ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल पहा. त्यानंतर तुमचं जेंडर,
त्यानंतर जुळे भावंड तुम्हाला आहेत का, तर येस करायचे असेल तर, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणाहून तुमचं वैवाहिक स्थिती सिलेक्ट करायची, मॅरिड आहात की अनमॅरिड आहात. इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर पती पत्नीचं नाव. त्यानंतर इथं तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस, सध्या ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला पूर्ण भरायचा आहे मित्रांनो. आणि समजा जर मित्रांनो तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो पत्ता आणि मित्रांनो परमनंट ॲड्रेस दोन्ही जर सेम असतील तर तुम्हाला सेम ॲज अबो करायचे, म्हणजे वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल. त्यानंतर खाली पहा तुम्हाला मित्रांनो, तुम्ही कॅटेगरीनुसार जी कॅटेगरी सिलेक्ट केली त्यानुसार तुम्हाला फीस दाखवेल भरण्यासाठी. त्यानंतर व्हॅलिडिटीवर डिटेल करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर आता तुम्हाला क्वालिफिकेशन, एज्युकेशन टाकण्याची डिटेल्स येतील, जे की मित्रांनो 24 जानेवारी 2024पर्यंत तुमचं कंप्लीट पाहिजे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी विचारलेलं आहे की नॉन मॅट्रिक. इथं मित्रांनो नॉन मॅट्रिक म्हणजेच तुमचं या ठिकाणी जसं की 7वी 8वी 9वी वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथं SSC म्हणजे 10वीचं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय ITI वगैरे झालेलं काय ते विचारलेलं आहे. त्यानंतर 12वीचं विचारलेलं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ऑदरमध्ये काय. तर तुमचं यापैकी जेवढं पण झालेलं आहे मित्रांनो ते सर्व तुम्ही टाकून घ्यायचे. त्यानंतर खाली काही एक्सपिरियन्स असेल तर टाका, अन्यथा त्याची गरज नाही. त्यानंतर इथं मराठीला कंपल्सरी आहे, मराठी येणं कंपल्सरी आहे. त्यामुळे रीड, राईट ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचे, टिकमार्क करायचे आहेत. बाकी इंग्लिश, हिंदी तुम्ही टाकू शकता, रीड राईट देखील टिकमार्क करू शकता. ही सर्व एज्युकेशन भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅलिडिटीवर डिटेल्स करायचे आहेत आणि सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो मित्रांनो ओपन होईल. या ठिकाणी वरी नाव येईल, कुठं ॲप्लाय केलेलं आहे तुम्ही, आणि त्यानंतर खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नाव, त्यानंतर कुठली पोस्ट सिलेक्ट केलेली आहे, कॅटेगरी, इथं तुमचा फोटो येणार आहे. तर हे संपूर्ण माहिती फॉर्मच तुमचा पूर्ण तुमच्यासमोर ओपन होईल. त्याला एकदा पूर्ण चेक करायचे बरोबर आहे का. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचे, पहा इथं तुमचे एज्युकेशन डिटेल्स येतील, इथं लँग्वेजचे डिटेल्स येतील, इथं साईन तुमची येणार आहे आणि इथं आय ॲग्रीचा बॉक्स जो आहे याच्यावरती टिकमार्क करायचे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशनचं जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. नंतर पुढची स्टेप असेल ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीची, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना पहा आता इथं 2च डॉक्युमेंट तुम्हाला लागतील सध्या, ज्यामध्ये लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजेच तुमचं या ठिकाणी डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचं इम्प्रेशन इथं तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक पेजवरती या ठिकाणी निळ्या शाईने काय करायचं आहे, डाव्या हाताचा अंगठाचा ठसा घ्यायचा आहे आणि तो स्कॅन करून इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर हा सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन कशा पद्धतीने असणार आहे पहा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं त्यांनी हँड रिटन डिक्लेरेशन IBPSला जे अपलोड करायचा फॉर्मॅट असतो काय असतो पहा, इथं लिहायचं असतं तो तुम्हाला आय डॅश डॅश नेम ऑफ द कॅन्डिडेट, म्हणजे इथं आय लिहायचं आहे आणि तुमचं नाव लिहून कॉमा द्यायचं आहे. हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, कॉमा ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड आणि फुल स्टॉप. तर एवढ्याच 3 वेळी तुम्हाला लिहून काय करायचं असतं, एका कोऱ्या पेजवरती, पांढऱ्या पेजवरती काय करायचं, एक ब्लॅक पेननी किंवा काळ्या पेननी देखील तुम्ही निळ्या पेननी देखील लिहू शकता. फक्त कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं नाही, हँड रिटन डिक्लेरेशन स्मॉलमध्येच लिहा सर्व आणि तुमचं नाव टाकून इथं ही 3 वेळी लिहायच्यात आणि त्याला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. सबमिट केल्याबरोबर तुमच्यासमोर पहा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल, तिथं तुम्हाला कॅप्चा टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होईल. इथं तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट किंवा QR कोड, ज्या ठिकाणी मित्रांनो फोनपे, गुगल पेवरनं देखील तुम्ही ही स्कॅन करून इथं पेमेंट करू शकता. सर्व पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तुम्हाला डाउनलोड करण्याचं ऑप्शन येईल किंवा मित्रांनो डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, ही जी लिंक आहे IBPSची परत एकदा इथं होम पेजवरती येऊ शकता आणि इथं तुमचा पासवर्ड ID टाकून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर देखील तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस जो आहे तो भेटणार आहे किंवा तिथून फॉर्म देखील तुम्हाला डाउनलोड करता येईल. तर ही पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो. धुळेची आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.